नागपुरात पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील पैसे चोरी केल्याच्या संशयावरून एका पतीने स्वतःच्या पत्नीवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची घटना यशोदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या मारहाणीत महिलेचा हात गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाहूया हा संपूर्ण प्रकार. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू मोहल्ला 5 मंदिर परिसरात राहणाऱ्या गीता श्याम दुलारे राजपूत या महिला कावरापेठ येथील सोनपापडी कारखान्यात काम करतात, तर त्यांचे पती श्याम दुलारे राजपूत हे बुटीबोरी येथे नाश्त्याचे दुकान चालवतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास आरोपी पती घरी आला. घरातील पैसे चोरी झाल्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने संतापाच्या भरात लोखंडी पाईप उचलून पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर मारहाण करण्यात आली. विशेषतः उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पहले पति ने मेरा उसका 11:30 बजे बात हुई है। उसने बोले मैं आ रहा हूँ, बोले तू घर पे रह, मैं तलाक देने आ रहा हूँ। तो मैंने बोले ठीक है, मैं घर पे हूँ, तुम आ जाओ, मैं तलाक देता हूँ। तो ठीक है बोले। उसने क्या बोले, ग्राम पंचायत जा, ग्राम पंचायत से बोले कागज बनवा के ला, मैं तीनों बच्चे और औरत को बोले तलाक देता हूँ, बोले उनको साइन करता हूँ, मेरे बच्चे नहीं है। उसके करके ना उसने मुझे मारा सलाख से, रोड है नहीं का, रोड से। मैं उनसे यही मांग करती हूँ कि उसको सख्त से सख्त ना सजा मिलना चाहिए, और जो मेरा दूसरा पति है उसको ना मिलना चाहिए, वो मिल नहीं रहा है, उसको गायब करके रखे हैं। उसका श्याम दुलारे राजपूत, कंट्रोल कैलाश, साहू मोहल्ला। पैशाच्या संशयावरून सुरू झालेला वाद थेट हिंसाचारापर्यंत पोहोचल्याने पुन्हा एकदा कौटुंबिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपी पती विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.